मित्रांनो, तर आपण आता पाहणार आहोत दोन स्मार्टफोनमध्ये कंपॅरिझन. एक आहे Oppo Reno 15 Pro Mini आणि दुसरा आहे कॉम्पिटिशन ब्रँडचा फोन. तर रिसेंटली लॉन्च झालेला आहे. तर जर Oppo Reno 15 Pro मध्ये जर तुम्ही बघताय तर याच्यामध्ये तुम्हाला मिळत आहे 200 मेगापिक्सलचा कॅमेरा, तर कॉम्पिटिशन ब्रँडमध्ये मिळत आहे तुम्हाला फक्त 50 मेगापिक्सलचा कॅमेरा. सोबतच जर तुम्ही बघताय तर याच्यामध्ये तुम्हाला 4K 60 FPS HDR आणि अल्ट्रा स्टेडी व्हिडिओ तुम्ही काढू शकता. पण कॉम्पिटिशन ब्रँडमध्ये तुम्हाला 4K 60 FPS मध्ये तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. ऑल फोकल लेंथ मध्ये तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकत नाही. याच्यामध्ये तुम्हाला मिळत आहे Oppo Reno 15 Pro Mini मध्ये 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा 100 डिग्री FOV सोबत. तर कॉम्पिटिशन ब्रँडमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे, पण जो की येतो 92 डिग्री FOV सोबत. Oppo Reno 15 Pro Mini मध्ये तुम्हाला मिळत आहे 8450 डायमेन्सिटीचा प्रोसेसर, ज्याचा अंततः बेंचमार्क स्कोअर आहे 20 लाख प्लस. तर कॉम्पिटिशन ब्रँडमध्ये तुम्हाला मिळत आहे स्नॅपड्रॅगन 8H Gen 3 चा प्रोसेसर, ज्याच्यामध्ये तुम्हाला 17 लाखचा जो आहे अंततः स्कोअर मिळत आहे. AI फीचर्स बद्दल जर आपण बोलत आहे तर याच्यामध्ये Oppo Reno 15 Pro Mini मध्ये तुम्हाला मिळत आहे AI माइंडस्पेस, AI पॉपआउट आणि AI पोर्ट्रेट ग्लो इफेक्ट, जो की तुम्हाला कॉम्पिटिशन ब्रँडमध्ये मिळत नाहीयेत. तर हा कंपॅरिझन पाहून तुम्ही तर एवढं समजून गेलेला असाल की Oppo Reno 15 Pro Mini हा प्रत्येक कॅटेगरीमध्ये बेस्ट फोन आहे.